प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा पहिला फोटो आता समोर आलाय। श्रीरामाच्या मूर्तीचा नवा फोटो हा एबीपी माझावर आपण बघू शकताय। डोळ्यांवरील पट्टीशिवाय ही प्रभू श्रीरामाची मूर्ती आहे आणि अवघ्या 3 दिवसांवर एकीकडे या मंदिराचं लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा आलेला असतानाच आता एक मोठी अपडेट। प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा हा पहिला फोटो एबीपी माझावर आपण बघताय। एक्सक्लुझिव्ह दृश्य, मूर्तीचा नवा फोटो हा आता समोर आलेला आहे। अवघ्या 3 दिवसांवर प्राणप्रतिष्ठा आणि लोकार्पण सोहळा आलेला असतानाच आता डोळ्यांवरील पट्टीशिवाय प्रभू श्रीरामाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी या फोटोबद्दल अधिकची माहिती देतील। गणेश, अवघ्या 3 दिवसांवर सोहळा आलेला असताना हा पहिला फोटो। अश्विन, मी आपल्या प्रेक्षकांना एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की हा ऑफिशियल फोटोग्राफ नाही। हा अयोध्येमध्ये अनेक मान्यवरांकडनं फोटो व्हायरल केला गेला आहे आणि असं बोललं जात आहे की हाच फोटो आहे, खरा फोटो आहे। मात्र या संदर्भात राम मंदिर न्यास ट्रस्टनं अद्याप कोणतीही भूमिका घेतली नाहीये। पण असे 3 फोटो प्रभू श्री रामाच्या मूर्तीचे समोर आले। पहिला फोटो जो आपण पाहिला बुधवारी संध्याकाळी, तो फोटो समोर आला ज्यामध्ये प्रभू श्री रामाच्या मूर्तीला क्रेनच्या मदतीनं एका ठिकाणी ठेवण्याचा काम सुरू होतं, ज्यामध्ये प्रभू श्री रामाची मूर्ती सफेद रंगाच्या कपड्यामध्ये बांधली गेली होती आणि डोळ्यावरती पिवळ्या रंगाची पट्टी होती। आज सकाळी एक फोटो समोर आला ज्यामध्ये वस्त्र, तो सफेद कपडा नव्हता आणि पिवळ्या रंगाची पट्टी होती। आता हा फोटो आलाय आणि अनेक लोक इथं म्हणतायत की हाच तो फोटो आहे, तर किंवा हीच ती प्रभू श्री रामाची मूर्ती आहे। आता याबद्दल स्पष्टीकरण थोड्या वेळात येईल, पण हे व्हायरल फोटो आपण म्हणून आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय की अशा प्रकारे ही चर्चा सुरू झालेली आहे। दुसरी गोष्ट यामध्ये अशी आहे की 51 इंच अशी ही मूर्ती आहे। राम लल्लाची मूर्ती आपण म्हणतो, आणि कारण राम लल्ला म्हणजे रामचं बाल स्वरूप, आणि म्हणून 5 वर्षाच्या प्रभू श्री रामाची मूर्ती बनवली गेली। शालिग्राम शिलाचा वापर करून ही मूर्ती कर्नाटकाचे मूर्तिकार अरुण योगीराज यांनी बनवली आहे। अद्याप या मूर्ती संदर्भातलं कोणतीही माहिती राम मंदिर न्यासाकडनं समोर येत नाहीये, पण हा फोटो व्हायरल झालेला आहे। आणि हे दृश्य जे आपण पाहतोय, ही मूर्ती जर पाहिली ती अत्यंत दिव्य अशी मूर्ती आहे। अरुण योगीराज म्हणतही होते की मूर्ती पाहणारा प्रत्येक राम भक्त त्याच्या डोळ्यातनं अश्रू येतील अशी ही मूर्ती तयार केली आणि कनेक्ट करतील मूर्तीसोबत। म्हणून थोडा वेळ अजून लागेल ऑफिशियल कन्फर्मेशनसाठी, पण हा फोटो समोर आलाय आणि हीच प्रभू श्री रामाची मूर्ती असल्याचा दावा इथं केला जातो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।